मंडळी, आता एका चित्रकलेच्या तासाचा रंगाचा बेरंग होणार आहे. पण तुम्ही अजिबात चिंता करू नका, कारण यातूनच हास्याचे तरंग उमटणार आहेत. जे घेऊन मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. क्या बात है माने, बहुत बढ़िया यार, बहुत बढ़िया यार. एका चेहऱ्यात इतक्या शेड्स, अनबिलिव्हेबल, अनरियल. दिस इज व्हेरी अनरियल. आय नो राईट. देशी हॉटनेस म्हणू शकतो आपण याच्या चेहऱ्याला. बर मग आम्ही कोण देसी चिपनेस का? त्याचं काय आहे? प्रत्येक गोष्ट स्वतःवर कागायची असते याला. ओंकार, जरा नीट बघ त्याच्या चेहऱ्याकडे. एका चित्रकाराला सांगशील एका चेहऱ्याकडे बघ म्हणून? हा, मी बघतोय त्याचा चेहरा, उत्तमच आहे त्याचा चेहरा. आपण तो नीट रेखाटू शकतो. आपण संध्याकाळपर्यंत ते सबमिट केलं पाहिजे, तसं आपण करू. बघा माने, उत्तम उत्तम पोज, उत्तम चेहरा, उत्तम स्माईल. थँक्यू थँक्यू. स्माईल म्हणजे स्माईल आहे बरं का आपली. माने हिलना नाही हा बिलकुल. हे होल्ड कर, हे होल्ड कर. नाही. एक्सप्रेशन हल्ले नाही पाहिजेत. हा विषय आहे का? हा. ह्याच्या आईला आता सुनामी आली तरी चालेल, जग बुडल तिकडं. सावत्याचे एक्सप्रेशन. थोडं कमी हास्य. ये गुड 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 माने. जरा एक मिनिट. ए मेसेज आलाय जरा बघू एक. माने, अभी बोला ना तू. अभी क्या बोला तू? नाही. सुनामी आली तरी आता मी हलणार नाही आणि आता लगेच मेसेजवर हलतोय यार. नाही महत्वाचा मेसेज आहे जरा. लगेच बघतो की. ओके फाईन, प्लीज लगेच लवकर बघतो. या. लगेच बघतो. चल जल्दी कर ब्रो. रेडी? झालं का? चल चल चलो. या. ये बहुत बढ़िया यार, बहुत बढ़िया. चल ना. अरे, हा. सेम हा. माने मित्रा, हास थोडस, हास. अरे असं नाही. आधीची पोझिशन काय होती तीच ठेवायची आहे की नाही? दिसलं पाहिजे, तुझा नेम लागणार आहे, डोळ्यात दिसलं पाहिजे. हा नाही रे पृथ्वी, हलका बदल आहे, तू बघ. हलका बदल आहे. दिख रहा है मेरे को ब्रो. माने आधी वाला करना, मगाची एनर्जी आण ना. कम ऑन. चल गोटी नीट धर. चल असं नाही. हा चलो. ये मगा स्माइल यार. माने कम ऑन यार. ये चाहिए मेरे को, ये चाहिए. शाबाश यार. गुड यार, गुड. ये चाहिए मेरे को. तो रडायला लागला. माने रडतोय कशा? माने का हिंदीत बोलतोस मला कळत नाही पृथ्वी. तू हिंदीत बोलल्यानंतर लोक रडतात की नाही? काय आहे हे? ये चाहिए मेको ब्रो, ये चाहिए मेको ब्रो, ह्याचा काय अर्थ होतो मला सांग. अरे आय वॉज जस्ट, तुला माहिती माझी आदत आहे हिंदीत बोलायची. आय नो. शट अप ओंकार. तुला ना एकदा कळत नाही लोकांच्या मनात काय असतं ते. एनिवे, काय झालं माने, काय रडताय? वाट लागली माझी. म्हणजे संपलंय सगळं, गेम झालाय माझा. एक प्रॉब्लेम झालाय. एक फोन करू का? ए माने अभी मत यार. खरंच एक फोन करू द्या ना. एक फोन नाही ना केला आता, देशी हॉटनेस कुठनं घुसल माझ्यात. एक फोन करू दे. लवकर कर. चल. ए डोंट वरी, आज ही सबमिट करेंगे. Just ए राहुल, stop. आज करते. हॅलो पिल्लू बोल की. हा अगं नाही, माझं नाही ती. अगं कुणी सांगितलं तुला? त्यानं पाठवलोय. अगं माझं नाही, पण ती शिवजा आहे की नाही, शिवजा त्याचं आहे चॅटिंग ती. हा अगं नाही माझं काय, मी कामात असतोय की नाही तेव्हा शिवजा माझा फोन घेतोय आणि तो माझ्या मोबाईलवरनं चॅटिंग करत असतोय कुणावर तरी. अगं खरं तुझी शपथ तर. कोण मंगल? मी नाही कुणाला ओळखत मंगल बिंगलला. अगं खरंच नाही तर. मंगल तुझा सनबात करतानाचा फोटो पाठव. अगं मी एकनिष्ठ आहे ग पिल्लू तुझ्याशी. अगं खरंच नाही तर. ऐक तू जाऊ नको. थांब मी येतो. हा थांब तू थांब. नको बॅग बिग भरू नको. थांब तू थांब, मी येतो. काय झालं? ऐका की. माने काय झालं? वाट लागली जरा.
राडा झालाय लय मोठा घरी मला जायला लागेल. ए, माने. ऐक 5-4 मिनिटात काढून घ्या लगेच पटापट काढा. ए, काढा जरा, काढा काय. पागल आहे का तू? 5-7 मिनिटात काढा का? आंघोळीसाठीचे कपडे काढतोय. कमॉन यार, नाही असं नाही होत. चल यार, टाइम लगेगा. लंपट प्रकरणात अडकला असणार आहे. ओंकार माने थोडं कॉपरेट कर यार. होईल, थोडं कॉपरेट कर. हा प्लीज प्लीज हा पटकन काढतो, मग आम्ही पण मोकळे, तू पण मोकळा. हा का? हा, चल. हा. सेम पोज प्लीज हास मित्रा, थोडासा हास, फोकस हलतोय तुझा. माने हसणार रडका माणूस बघा आणि हसरा चित्र काढा, असा टास्क दिलाय का आम्हाला कोणी? नाही की नाही? मग हास ना थोडं. माने काय झालं? एवढं का टेन्शन घेतोय? वाट लागली माझी. काय झालंय पण? चॅटिंग पकडलंय बायकोनं माझं. घ्या. काय बोललो तुम्ही? ठीक आहे चॅटिंग पकडलंय माझं. लय डेंजर आहे ती. ती म्हणली आत्ताच्या आत्ता घरी ये, नाही तर मग मी तिकडे येईन. ए बघ ऐक. डेंजर आहे माझी बायको, डेंजर आहे मला. माने सुन मेरी बात सुन. काय? काय ना, तुझी बायको डेंजर काय? कारण तू अप्रामाणिक वागलेला आहे, बरोबर? पृथ्वी तू त्याचं शिशु शिबिर घेणार आहेस आता. उभं कर त्याला फक्त तिथे. देख मैं बोल रहा हूँ. चला ना. माने मैं बोलतो माने सुन तुझे पर्सनल प्रॉब्लेम घरी ठेव. आता प्रोफेशनल वर्क आहे. सो पोज मध्ये उभी राहा. ओके, चल. उलट्या काळाची माणसं आहे लागा. तुम्ही माझा संसार बरबाद व्हायची वेळ आली तुम्हाला. आमचं काहीच उलट सुलट ते आम्ही नंतर बघू. तू पोज घे आणि हास, थोडासा हास. अरे काय हास लावलंय मागातपासून उभा होतो की असा. काढा की. अरे ही एवढं तरी काढा की. ही सगळं सेमच असतंय सगळ्यांचं. एवढं तरी काढा की. लय उशीर झाला. तुम्ही 2 तास झालं काढताय. भाऊ काय काढले? तू no, अरे. माने असं नाही बघू शकत तू. तुझ्या आईचं तुझ्या बेणी आहे. एक्सक्यूज मी माने माकडा 5 तास झाले लागा थोबाड फकून उभा आहे मी. नुसती बॉर्डर काढली सोय बेणी आहे. नुसती बॉर्डर काढली सोय. मुळात माने 5 तास झालेले नाहीयेत आणि मी जरा स्लो चित्र काढतो. माझी ती जरा प्रॅक्टिस आहे आणि तुझा चेहरा बघून माझ्या रेषांना आव्हान मिळत नाहीये की त्यांनी उतरावं. अरे घाल मग ते रेष कुठेतरी घाल खड्ड्यात कोणाच्या तरी. माने चला हा काढा लगेच. हा. काढा काय काढे की लागा तुला सुरुवातीपासून काढायच्या. असं नको करू माने. थोडासा हास फक्त. माझं म्हणणं आहे हास थोडस. अरे आज सुरुवात तरी कर की तू. काढ की आधी हे कडचं तरी काढ की. ही नंतर काढ. लावले माने रिलॅक्स. असं नाही फास्ट नाही करता येणार. वेळ लागणार या गोष्टीला. आउटलाईन काढणं इज इझी बट तुझ्यात खूप लेयर्स आहेत माने. एक्झॅक्टली ते काढायला वेळ लागतो आणि त्यातच खरी गंमत आहे. यु नो म्हणजे सी आउटलाईन इज इझी बट तुझा जो रापलेपणा आहे ना, तो रॉनेस, ते टेक्स्चर काढायला वेळ लागणार आहे. आणि मुळात दाढीचे बारीक बारीक केस काढायचे म्हणजे खूप कठीण आहे ना. त्यासाठी आधी आउटलाईन जर काढली आपण तर महत्वाचं होणार ना ते. तुला कळत नाही बायको माझी आउटलाईन रंगवल. एक आउटलाईन धरून सुजवल ती. उपटून काढल की असं माझं. ओके काढूया आपण. फास्ट. तुम्ही किती वेळ लागेल? रूप नाही. देख माने, एक 3 तास पकडून चाल. काय 3 तास तेवढे लागणार. 3 तास लागणार माने, लागणार. चॅटिंग पकडलंय माझं. बायकोनं मंगलवरचं चॅटिंग पकडले. माने. चॅटिंग तुमचं कवा कुणी चॅटिंग यायचं काय? मी विरांगात आलो तुला का त्या दिवशी? जायला काय होतं आपलं कसं असतंय तुम्हाला माहिती असेल. आपलं तुम्हाला माहिती असेल. आपण म्हणजे कसं त्यावेळेस अंदाज नसतो हो. आपण म्हणजे रांगातच येतो डायरेक्ट. आलंय माझ्या आता रंगाशी आलंय सगळं. करा की सुरू करा की तुम्ही. सुरू करा. नाही तर मी काय म्हणतोय, तुमचं ही काढून झाला की नाही चौकून? कोणाचं बी तोंड काढा की बॉम्बलाय. काय कळतंय कोणाचं माझा आहे का कोणाचा आहे? अरे नाही काढणार तर. माने सुन असं नाही करतायत माने. अभी तू मेरे को बता, समोसा के कवर में अपन पुरणपोली डालते हैं क्या? अरे समोसा फुटलाय माझा कढईत. सारण बाहेर आलंय सगळं. एक लेअर तुटणार आहे माझ्या समोस्याची आता. अरे तू कुठं पुरणपोळी समोसा करत बसलाय बाबा तू. तू थांब तिथं. मी त्याच्या आईला रापकीने काढून देतो तिकडे. काय नाही कराय. तू तिकडे उभा राहा. ते काम कर. तू काहीतरी बोलून घे कोणाची तरी. बोलून घे कोणाची तरी. फोन करू. प्लीज पोज मध्ये उभं राहून काय करायचं ते करू. पोज मध्ये का? पोज सोडू नकोस प्लीज.
माने आराम से हा हॅलो शिवजा शिवजा आहे की अरे लागली आहे माझी चॅटिंग पकडले बायकून माने माने गोटी नीट पकड चॅटिंग पकडले बायकून अरे नाही सपना कुठं ती डिलीट करते ए मेसेज माने माने अरे अरे ती नाही होय ती मंगल 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 थोडं मंगल बरोबर ते चॅटिंग पकडलंय ऐक की शिवजा एक काम कर तू काय कर माहितीये का ती चॅटिंग तुझं आहे असं सांग माझ्या बायकोला जाऊन हा कळलं का लगेच जा घरी आणि तिला म्हणा माझं चॅटिंग आहे वहिनी माने. मोबाईलवर मी हे अरे हस ना बाबा त्याच्या मोबाईलवर मी चॅटिंग केलं होतं हा? तेवढं सांग फक्त तू कळलं का मजबुरी समज हा? माने पोज प्लीज प्लीज झालं आता सगळं 2000 गेले ते हा जा. डन आहे शांत झालास तू आता हो, शांत. आता प्लीज मित्र पोज देशील हो. प्लीज एक काम कर त्याचा जरा पण- फोन घे मी तेच अरे नको करणार ना, फोन नको ना नाही, तू- ऐका की ऐ ए माने आमचं चित्र कम्प्लीट होईपर्यंत फोन माझ्याकडे राहील ओके बंद करू नका बरं का लागल मला फोन आता आला ना तर मीच उचलेन ठीक आहे बरं आणि थोडा हास हा थोडा हास ना मित्रा हास अरे तू काढ किती आणि आधी सुरू तरी कर अरे हसायला काय तुला माझ्या लग्नाचा अल्बम काढून देतो तुला अख्खा दिवस नुसता असं हसतच होतो मी त्यात एक फोटो घेऊन काढत बस काय माने 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 काम डाऊन ए तू चुप ना राऊत तुझ्यामुळे तू काय आहे? तू सारखं त्याला हे नको करू यार प्रेशराईज करतोय तू बरं काढतो काढतो? नको हसूस काढतो मी तू त्याला प्रेशराईज करशील आणि कोणाचा आहे हॅलो कोण बोलतंय माझं मरू दे हॅलो तू कोण बोलतेस ते सांग आधी हाय मी प्रिया बोलते अच्छा आज तुझ्या बरोबर आहे होय तो अरे नाही. एक मिनिट काहीतरी गैरसमज होतोय मी कलाकार आहे तुझी कला घाल चुलीत ग तो कुठं आहे तो सांग आधी हा? कला लागली कला आहे का तुझी दुसऱ्याच्या नवऱ्याला डापतीस वय मस्त कला आहे तुझी हॅलो तुम्ही नीट बोला माझ्याशी ते इथेच आहेत आणि आम्ही सगळे मिळून त्यांना निरखतोय हे तुझ्या बापाचा माल आहे मा नवरा निरखायला निरखतीस वय सगळी मिळून तुम्ही माझ्याशी प्लीज नीट बोला ओके तुम्ही समजताय तसं काही नाहीये ते एका वेगळ्या पोस्ट मध्ये उभे आहेत तिथे बया कसली पोचते तू इथं घरात सांगितलं की त्याचा अंग दुखतोय वय. बाहेर नाही पोजे सुटले तू बाहेर पोजे देतोयस वय. अगं गब्दुल्ले ऐक की माझं तुला लागली आग. अगं. काय काढे पेटे राखेल तयारच ठेवलं तू अगं या. नाही अगं पोज म्हणजे मी नाही काय ती चित्र काढाय पोज देते तसली पोज आहे अगं पोजीला लावते तुझ्या आग तू ये का? ऐक की शिवजा आला का घरी नाही कोण शिवजा नाही आला घरी अगं येतोय तो घरी येतोय तो तुला आल्यावर सांगेल सगळं येऊ दे त्याला मी बघते अगं मी बघते, तू ठेव फोन. अगं त्याचं चॅटिंग आहे ती सांगा येतोय तो बघते मी, बघून घेते हा मी, ठेव तू ठेव ठेव. तू फोन येईल तो येईल हा येईल हा, हा. चला झालं ना प्लीज डेंजर आहे हो तुमची बायको माने डेंजर 8 भाकरीन टोप भात नाश्त्याला खाती कसला आहे माहितीये का तुम्हाला 20 अंडी लागते दिवसाला पैलवानाच्या घरात नाही पोच काढा हा आणि लय बेकार. हास हाणीन तुझ्या ए, ए, आई. माने, माने, माने. हास, हास, तुझ्या आई. कोण हो आमचं? बघा, बघायची आहे का बघा काय काढलंय ना काय आहे ही? काय? टोपी काढली टोपी तुझ्या बापानं काढली ती टोपी माने इधर आ ना माने हा, इधर इधर खडा रे हा. मी एकच मिनिट येणार आता हो नाही आम्ही पण चित्र काढतोय ना तो एकटा नाही एका मिनिटात काय आहे, हा? हा चला हा. काढा, हा. या हा. स्माइल कर माने कुठे आहे माने मंगल? माने हलका स्माइल कर जिथे तू कसली पोजी? उभा राहा, काय करतोयस? उभा राहा. काय पोजी देतोयस? या पोजी देतोयस होय? आणि मला लाजा वाटत नाही या कसल्या माणसाला पोजी द्यायला ठेवलंयस इथं ये खाली ये. इथं ये अगं माझं नाही. काय करतोयस होय? माझं. दुसऱ्या माणसाला दुसऱ्या पोरीसोबत चॅटिंग करतेस माझं. हा? लाज वाटते अगं तुझ्या नाही माझं. शिवजाच्या नावावर टाकतेस काय बोललास ते मंगलला हा? तुला बघून चंद्राला पण येड लागतंय मला बघून काय घोडे लागतात वय तुझे हा? मारू नको की. तुम्ही काय- एक किलो ताई, ताई. काय होईल? काय होईल? एक- हा? एक मिनिट, एक- लाजा वाट- काय म्हणलास नाही, नाही, मी- काय म्हणलास तिला सनबातची पोजी दे मी नाही हे घे पोट घे सनबातची घे कशा पोजी दे की तुला घे पोजी घे बस आता अरे आता कशी देऊ हा? बायको नको तुला तिथं पडले सनबातच्या पोजी अरे गवत
वहिनी 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 मैम, एक मिनट आई टॉक मैं बात कर रहा हूँ मेरे को बात करने दे वहिनी वहिनी काम डाऊन हे बघा काय आहे ना तुमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये तुम लोग है ना हम लोग को खींच रहे खुर्त्या दारीच्या बाजूला माझ्या समोर शायनी नको मारूस देऊ वहिनी कॅरमच्या सोंगट्या गळ्यात घालून आलायस मी सांगते वहिनी नाही देखो ताई ताई चिमटीत पडेल बाजूला ताई तुम्ही थांबा ताई घेऊन जा त्याला लवकर चल त्याला घेऊन जा ताई जोडा जोडा त्याला जोरदार टाळ्या. आई शपथ सांगते हसून हसून मेले पोट दुखायला लागलं. क्या बात आहे. वा आय एम शुअर यांची पण हीच अवस्था आहे. प्रसाद दा बहारदार अफलातून. मला तुमच्याशी बोलण्याच्या आधी श्रमेशला विचारायचं आहे की छान होती संकल्पना. काय स्वानुभव का काय का खरंच कल्पना आहे. वा वा व्हेरी नाईस. मस्त मस्त होती कॉन्सेप्ट आणि फार इंटरेस्टिंगली फुलवलीत तुम्ही सगळ्यांनी. ती जी मुळात ही काय पोज होती गोटी मारण्याची आणि तिघांची कॅरेक्टरायझेशन अप्रतिम. ओमकार, प्रिया आणि पृथ्वी ला जवाब. सावत्या आहा क्या बात आहे क्या बात आहे. गंमत अशी आहे की तू इतका उत्तम ॲक्टर आहेस की सुरुवातीचं स्माईल आणि सुरुवातीची पोज तू परत दाखवू शकलाच असतास अगदी नक्की, पण ती एकदाही तू दाखवली नाहीस. हे तुझं क्रेडिट आहे. ब्रिलियंट. म्हणजे ती प्रत्येक वेळेला ती भीती त्या पोजमध्ये इतकी जाणवत होती आणि ती भीती जिच्यामुळे वाटत होती ती म्हणजे भीती वाटण्यासारखी. वा वा वनिता, राहून राहून मला लोंढ्यांचं खूप हे वाटतं, कौतुक वाटतं मला खूपच. वनिता तुफान. म्हणजे तू आलीस आणि काय म्हणतात टांगा पलटी घोडे फरार. ला जवाब एनर्जी होती. मस्त भारदार. फार मजा आली. वंडरफुल. सई क्रेझी परफॉर्मन्स होता. कर्ली कूलनेस आहेस आज तू. हो राहुल. सौदे अमेझिंग परफॉर्मन्स. म्हणजे वा 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 खूप मजा आली तुला बघताना. मल्टीटास्किंग काय म्हणतात हे तू आज स्टेजवर दाखवलंस आणि ते इतकं सोपं आणि सहज वाटेल असं दाखवलंस की अनबिलिव्हेबल होतं. मजा आली. वने कडक. म्हणजे तू जी एनर्जी घेऊन आलीस त्यांनी एका पीकवरती जाऊन हे प्रहसन थांबलं. वने खूप मजा आली. वी लव्ह यू आणि कडक परफॉर्मन्स गाईज. मजा आली. मंडळी आता हास्याचा व्याजदर वाढणार आहे. विनोदाच्या FD मध्ये भरघोस वाढ होणार आहे. कारण आज पुन्हा एकदा चौघुले काकांचा गौऱ्या त्यांच्याकडे एक नवीन कल्पना घेऊन येणार आहे. यासाठी मंचावर येत आहेत अर्थातच फिल्डर बड्याचा बच्चन गौरव मोरे, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि हास्य महारथी समीर चौघुले. हा का आलाय? हा का आला? हा इकडे का आला? हा मला नाही आवडला. हा इकडे का आला? ले मार काय रे हे काय घालून आलायस? सोसायटीत फॅन्सी ड्रेस स्पर्धा आहे की काय? हत्ती झालायस की काय? हत्ती का? ही काय सोंड? हत्ती झालायस की काय? हसला का मला? हसला मला. हसला नाही बाबा. असं कोण हसत रे जोरला का असं कोण हसत? बाबा हसला अरे हसला नाही चेतना बाबा. तुला काय सांगू यार इतका भारी हसतो ना मी. बाबा हा गौऱ्या आलाय. हो दिसतोय. बाबा हम्म. छान दिसतोय ना गौऱ्या. हो हो 3 वर्षापूर्वी आपल्या चाळीला चुना मारला होता तेव्हा चाळ अशीच दिसत होती आपली. काय काम काय काढलंयस? तेच सांग. कोण आहेस कोण तू? असं काय कोण करतं असं आल्यावर? ते नाही का मोठ्या माणसाला बघून करतात ना असं. अरे कोणी करत नाही. काय चाललंय? तेच सॉरी मला तुमच्या जोडीला काम आहे. बस इकडे बस. काय म्हणायचंय तुला? माझं तुमच्या जोडीला एक काम आहे. तुला ताप येतो का रे? हो. तसं मराठी भाषेला तू येतोस. काय बोलताय? माझ्या जोडीला काम आहे हे कुठलं मराठी आहे तुझं? काका माझं तुमच्याकडे एक महत्वाचं काम आहे. ते काम तुम्ही स्वीकाराल का किंवा कराल का असं म्हणायचं. कसं म्हणशील? म्हणतो बरे. मानानी एक आकाश्री
आहात का शुद्धीत? धनी किती तो धसमुसळेपणा. ऐका ना काकाश्री, आपले कर्ण पिंपुटे उघडे ठेवून ऐका. एक पामर आपल्या दाराशी याचिका घेऊन आलेला आहे. त्याची याचिका वजा विनंती आपण स्वीकारावी. धनी एक होता ससा, तो चिमणीला म्हणाला मी असा कसा असा कसा असा कसा. एक होतं उंट, त्याने मारलं फतकल, त्याचं तुटलं बक्कल, केवढं मोठं टक्कल. मला टक्कल बोलला, तोंडावर टक्कल बोलला मला. तोंडावर टक्कल बोलला मला. सॉरी कचवरात मारली यार. कामाचं महत्वाचं बोल ना गौऱ्या. महत्वाचं बोलतो. मला फालतूपणा नको आहे. नाही, नाही. हाकलून देईन त्याला मी. गौऱ्याचं महत्वाचं काम आहे बाबा. हा बोल काय ना. महत्वाचं काम आहे? लवकर बोल, मला वेळ नाहीये, बिझी आहे मी. लवकर बोल. काय रे नाही आता हा हसला? नाही नाही. हसला. असा हसला तो? नाही नाही हसला नाही हसला. मी नाही हसलो काका, खरंच. हा. माझं- काय काम आहे? माझं तुमच्याकडे काम आहे. हा आपल्याला बँक काढायची आहे. बँक काढायची आहे. नाही एक दिवस तुला बँक काढायची आहे म्हणजे तुला बँकेचं चित्र काढायचं आहे. काढ ना मला, काढ. माझ्याकडे कशाला आलास तू? अरे नाही, आपल्याला ओरिजिनल मधली बँक काढायची आहे. म्हणजे आपल्याला असं कळलं की आता सध्या लोकांकडे पैसे लय कमी झालेत म्हणून, आणि बँका पण हळूहळू बंद होत आहेत. देशाला वाचवण्यासाठी मला नवीन बँक सुरू करायची आहे. म्हणजे ज्यांना बँक पैसे देणार नाही ना, त्याला आपली बँक पैसे देणार, म्हणून बँक सुरू करायची आहे. मला ना आधी तुझा राग यायचा बाळा, आता ना की व्हायला लागले बाळा. नको ना बँकेच्या भानगडीत पडूस. हे जे खैरात करणार आहेस पैशांची, ते पैसे कोण देणार आहे तुला? हे कोण देणार आहे पैसे? सांग ना मला. तुझ्या बाबांचे जे चामखिळ आहेत त्याला चांगलं गिरायक मिळालंय का? विकायला काढलेस का चामखिळ बाहेर मार्केटमध्ये? येणार कुठून? दुसरं आहे काय घरात तुमच्या? तुझ्या बापाला सांगा, इथं जे टेंगूळ आले ना त्याच्याकडे लक्ष दे. चामखिळी बिमखिळी गेलं उडत. काय बोलतोय? काय बोलतोय? नाही, मला बोल. तुम्हाला डिस्कस बाबा. कुठून आण? हा बाबा गौऱ्याचं प्रोजेक्ट आहे हा. ना, खूप मोठं आहे बाबा. हा. गौऱ्याची बँक आहे ना, आंतरराष्ट्रीय उलाढाली करणार आहे बाबा. हा. हो बाबा, खूप ब्रँचेस असणार आहेत. आणि मी मलेशियाची ब्रँच सांभाळणार आहे, आणि मग सिंगापूर, मग अजून त्यांनी कलम लावलेलं नाही. आंबे कुठे विकायला चाललीस? थांब ना जरा, तू थांब ना. बाबा पण गौऱ्या बँकेला तुमचं नाव देणार आहे ना बाबा. माझं नाव देणार आहे? तुमच्या प्रेमा खातर बाबा. काय नाव आहे? चौगुले काका स्मरणार्थ. काय एकांकिका स्पर्धा आहे? ऐक- चौगुले का कसं म्हणणार होतं? असं कसं? हा? ऐकून घ्या ना बाबा. काय चौगुले काका स्मरणार्थ गौरव मोरे बँक. कुठली बँक? चौगुले काका स्मरणार्थ गौरव मोरे बँक. ही कुठली बँक असते? कोकक बँक. ही कुठली बँक? ते देतात ना अमुक अमुक बँक लिमिट. चेतन लय आज कोऑपरेटिव्ह असं असतं ते. त्याचा कोकक बँक असं आहे. सॉरी सॉरी. ही अक्कल याची. त्याला काय म्हणतात? अरे कोऑपरेटिव्ह, त्याचं शॉर्ट फॉर्म कोऑप असं असतं. मी लहानपणापासून तेच वाचते बँक म्हणून. अरे बँक उघडतोस का पोल्ट्री उघडतोस कोंबड्यांची? कोकक बँक अशी बँक असते. बाबा. नाही रे, याच्याने होणार काय? ऐक ना ग माझं. बाबा त्याची सगळी तयारी झाली आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे बाबा? अरे पण देश याचा बापाचा आहे का? असं कोणी येऊन नाही बँक उघडू शकत. एक काम कर बाळा, पुढचे 6 महिने नवा व्यापार खेळ. त्यातले रूल बिल समजून घे बाळा. हा, त्यानंतर एक टपडी उघड. चहाची टपरी असतं ना बाळा, ती उघड. कळलं का? ती चालव आणि मग माझ्याकडे ये. बरं जा ना बाळा, मी खूप शांतपणे सांगतो. ये रे बाळा. नेहमी मारतो रे बाळा तुला मी. असं नको ना करू बाळा. वाढतं वय आहे तुझं माझं सुद्धा. हिंसा बरी नव्हे. पाखरा जा, तुझ्या घरी जा. आई वडील वाट बघतायत. हा जा. मला वाटलंच होतं की तुम्ही आपल्याला हलक्यात घेणार आहे अरे म्हणून. हलक्यात नाही रे बाळा. मला बँक काढायची आहे म्हणजे काढायची आहे. कळलं? मी बँक काढणार म्हणजे काढणार. विषय संपला. अरे हे तसं नाही, बँक काढणे एवढं सोपं नसतं रे बाळा. सांगितलं ना एकदा, हसून बोलायचं नाही. कळलं ना? बँक काढणार म्हणजे काढणार. ऐकून अरे एकट्याचं काम नाहीये ते. अरे बाबा, एकटा कुठं आहे? आमची टीम आहे अख्खी. कोण आहे? मी, राख्या, बने, विराज आणि चेतना आणि दत्तू हे आहे खनिजदार. काय करायचं? दत्तू खनिजदार आहे. खनिजदार? ते खजिनदार. खजिनदार. दत्तू खजिनदार असतो ना. ते- खनिजदार म्हणतो हे, याला माहित म्हणायचं. नाहीये. तेच. आणि तू काम करतेस? मराल तिकडे का जाणार आहेस? ही काय करणार आहे? सल्ले देणार आहे ते आम्हाला. हा. ते ही कसली आमच्या- सर? ही सल्ले देणार आहे? हा, सल्ले देणार आहे. कुठले? गौऱ्या, हे बघ काय आहे गौऱ्या. गौऱ्या, हे मला
बोल नकोस. सोड हात सोड. गौऱ्या नको ना असे सल्ले. ही बँकेची सल्लागार हे असे सल्ले देणार आहे? असे सल्ले आम्हाला हे सल्ले नाही रे बाळा, तू जा ना बाबा. नाही लय लक्षात राहणार तुझ्या. अनेक प्रकारच्या परमिशन्स काढाव्या लागतात बँक. अरे मला माहिती आहे रुबीची परमिशन लागते ते. रुबी नाही रे, आरबीआय म्हणतात त्याला. Sorry. रुबी कोण म्हणजे? तेच ना आरबीआय. अरे नाही रे जमणार तुला. मी परत एकदा सांगतोय, याची माहिती वगैरे सगळी काढावी लागते तुला. अरे बाबा सगळी माहिती आहे ना मला. अरे बँक फार अवाढव्य विषय हा. तेवढी माहिती नसणार तुला. ऐक, सगळी माहिती आहे का तुला? होय बाळा मी पुन्हा एकदा विचारतो रे, सगळी माहिती आहे का तुला? होय 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 होय. माहिती तुम्ही हुशार आहे म्हणून सगळा अभ्यास करून आलो सांगतो तरी पण हे माहिती आहे का, ती माहिती आहे का, हे माहिती आहे का, ते माहिती आहे का, सांगितलं नाही तर माहिती आहे म्हणून माहिती आहे, विषय संपला. मिल गया रे, आ गया रे. अब इसका तेरदा तिरपिट होएगा. अब आया है पहाड़ों का ऊंचांका निंचू. पहाडो का उंचांका निंचू हे हिंदी कुठला आहे? नाही, आता संपला. मला ना ह्याच्या पुढचं स्किट अजिबात आवडत नाही. लय मार खायला मला उलट ह्याच्या पुढचं स्किटच आवडतं. मला सोडणार नाही रे बाळा. तर तुला बँकेतलं सगळं माहिती आहे, बरोबर आहे? बँकेची व्याख्या काय? बरं जाऊ दे बँकेची व्याख्या जाऊ दे. व्याख्या कधी ऐकलाय शब्द हा? हो ऐकलाय कधी? अशोक मामाच्या तोंडून. काय व्याख्या व्याख्या नको व्यक्कू. हे बघ पकडलंय, सुटणार नाही आता. ये आजा बेटा, आज तो है भाई, आज तो है रे. इसको कैसा मारू रे, इसको कैसा मारू रे, उसकी भाई ऐका ना. सांग मला. हा, मी बँक म्हणजे काय? ते सांग. सामान्य माणसाचे पैसे जिथे सुरक्षित राहतात ती संस्था म्हणजे बँक. बरोबर. बरं मला सांग, बँक हा शब्द कुठून आलाय? बँकॉक मधून. बँकॉक वरून बँक शब्द आला. क्या बात है, आज तो है भाई. अरे इटालियन शब्द आहे बँको, किंवा एक फ्रेंच शब्द आहे बँकवे, त्याच्यावरून बँक शब्द आलाय. कळलं? म्हणजे मनी एक्सचेंज टेबल. लक्षात आलं तुझ्या? बँकेचा अर्थ कळला तुला? हा, आता मला सांग, बाकी बँकांबद्दल तुला माहिती आहे असं तू आता मला सांगितलं आहे. अभ्यास करून आलो. ठीक आहे. थांब जरा. हा, डीडी कधी ऐकलंयस? कानावर गेलं डीडी? ऐकलंय. काय गाणं आहे ना हे? काय? डीडी तेरा डेवर डी. अरे डीडी तेरा देवर दिवाना म्हणाला रे. अरे डीडी नाही रे, डीडी म्हणजे डिमांड ड्राफ्ट. कळतंय का बोकडा? तो डोक्यात काही घुसतंय का? ऐका ना. ओडी माहितीये? हे माहित आहे. हा, उडी मला माहिती. मला तुम्ही मारू नका. मला माहित आहे. उडी मारतोस उडी म्हणून उडी मारतोस. अरे उडी म्हणजे ओव्हरड्राफ्ट. कळतंय का तुला? ओव्हरड्राफ्ट काही माहित नाहीये. मी घरी जातो. तू प्रोटी खातो. 30-40 वर्षांनी येतो. नाही अरे नाही बाळा, आत्ताच ये. आता बस थोडा मार खा, आयुष्यभर तूपच लावायचं शरीराला. हा, आता मला सांग. हा, हे झालं. मला सांग, नाक्यावरची बँक किती वाजता उघडते ते तरी माहिती तुला? मला माहित आहे. काय माहितीये? मुर्गन अण्णाचे मेंदूवडे विकल्यानंतर. म्हणजे मुर्गनांना बँक समोर मेंदूवडे लावतो ना, ते सगळे संपले की बँकवाले येतात. चलो बँक खोलो. आता बँक उघडतात. अरे पिंडोक माणसा, बँकेची एक वेळ ठरलेली असते. त्याआधी तो तुझा आहे ना अण्णा का, तो मुर्गन अण्णा, तो वडे घेऊन निघून जातो. अच्छा. ठीक आहे, वडे तो विकतो आणि चलो भाई हो गया का वडे, अभि खोलू, असं नसतं ते. लक्षात आलं? म्हणजे? बँकेच्या व्हरांड्यात तो वडे विकतो, त्याच्या मागे बँक सुरू असते, असं नसतं ते. अच्छा. लक्षात आलं? याला काहीही माहित नाहीये. बाबा, नुसता बसलाय हा इकडे. सगळा अभ्यास झालाय बाबा. तुम्हाला काही झालेलं नाही. पाठ केलं होतं. समजा तुझं अकाउंट आहे. तुला अकाउंट म्हणजे माहिती काय असतं? माहित आहे. जर तुझं अकाउंट आहे हा, आणि तुझ्या अकाउंट मधले पैसे तुझ्या नंतर कुणाला तरी मिळावेत, यासाठी तू बँकेत काय करतोस? नामो निशान. नामो निशान. बरे आता बरोबर आहे. बरोबर मला माहित आहे ना, बरोबर आहे. हे बघ आता मागून गेला, इथून मारल मला. मी पण शहाणा आहे ना. मी बघ ना कुठे गेला. काय इकडे गेला, इकडनं मारलं यार. काही येत नाही ह्याला. नाही. याला काही येत नाही तुझा. बाबा बाबा ऐका बाबा. खूप मार. मी दमलो आता, मार, मार. बाबा बाबा हे बघा. ऐक मी दमलो का? बाबा आम्ही सगळी तयारी केली आहे. हे बघा, अकाउंट ओपन साठी फॉर्म असतो ना, तो मी स्वतः तयार केलाय बाबा.
तू तयार केलंयस? हो खारुताईचं नाव, खारुताईचा पत्ता, खारुताईचं लिंग, हे कशाला लिहायचं? बँकेत अकाउंट ओपन करायला खारुताईचं लिंग कशाला लिहायचं? बाबा ज्याचं अकाउंट उघडायचं त्याची माहिती लिहावी लागते ना. बापरे, खारुताई नाही का खातेदार असं असतं ते बावळट. खारुताईचं लिंग असं देणार आहेस तू? ही तुझ्या अरे जा रे तुम्ही, चला निघा निघा. नाही नाही बाबा बाबा बस एक झालं, chance. बस कर रे. एक मला सोडा शेवटचा- यार. शेवटचा chance. अरे नाही, बाबा, नाही येणार please, रे. please, बाबा शेवटचा चान्स. गौरव आता नीट उत्तर दे गौरव. सगळा अभ्यास केलाय का? त्यांना बघितलं की विसरायला होते, बाकी काही नाही. मी सगळा अभ्यास करून आलोय. शेवटचं गणित घालतो तुला मी. काय शेवटच्या प्रश्नाचं उत्तर दिलंस तर तुझं पुढे ऐकेन मी. काय? तयार आहेस? हा तयार आहे. समजा मला 50 लाखाचं गृह कर्ज पाहिजे तुझ्या बँकेतून. 8.72% 8.72% 20 वर्षाचं कर्ज हवंय 50 लाखाचं. EMI किती होईल? बोल ना रे, बोल बोल. अरे पुढे काय? हे काय? अरे काय? बोल ना, बोल. EMI किती होईल? नाही नाही, आता थांब, आता थांब. 50 लाख गौरव, रुपये. हे घे. हा. हे घे. ह्याच्यावर कर. 50 लाख रुपये पाहिजे ना? किती टक्क्यांनी? 8.73%. कशाला डायरेक्ट घेऊन टाका ना. म्हणजे 50 लाख घेऊन टाका. आपलीच बँक आहे ना, कधी पण द्या. नाही दिली तर चालतील. चेतनाचे बाबा म्हणून घेऊन जा ना. नाही, 50 लाखावर 8.72% 20 वर्षासाठी EMI किती होईल सांग मला. म्हणजे 50 लाख आहे ना. हम्म. 50 लाख येते गौरव. 872%, बरोबर ना? हा शून्य गेला, हा शून्य गेला. इकडच्या 2 शून्य इकडे घेतली. ए ते टक्केचे 2 शून्य ते काय घेतो? टक्केच्या इकडे 1 आणि खाली असतं ते काय घेतोस? बावळटा, तुझ्या बापाचे ते. चुकून झालं. थांब जरा. हा, सॉरी. हा. 50. मी काय म्हणतो, हम्म. डायरेक्ट राऊंड फिगर करा ना. 9% घ्या ना. 8% 8.72%. चाललंय 50 लवकर सांग, मला वेळ नाही, कस्टमरकडे वेळ नसतो फार. 50 लाख 8.72% गुणिले 20. शून्य गेला, शून्य. 22 रुपये. 22 रुपये. 50 लाखाला 22 रुपये हप्ता? मरशील, कस्टमर उड्या मारतील तुझ्यावर मेल्या. चुकले चुकून झालं. थोडस जरा हा असं करतो. नीट कर गौरव. 50 लाख गुणिले 872. बरं 8चा गेला. 1,22,00,000. 50 लाखाचा EMI 1,22,00,000. सॉरी काहीतरी चुकतं यार. आता 50 लाख रुपये आहे ना. 50 लाख आहे. एकक, दशक, शतक, दशक, शतक, पठाण. बाबा माझी चप्पल. 42. बाबा गौरव. बाबा आला रे. वा वा, कमाल परफॉर्मन्स. तसाच ना. MHJ या बँकेचे तुम्ही सगळे फेवरेट खारुताई आहात आणि तुम्ही खातेदाराच्या ऐवजी खारुताई. समय कुठून सुचतं तुला हे यार? अशक्य आहे, अशक्य. म्हणजे दरवेळेला या सिरीजमध्ये काही ना काहीतरी तुला सुरू करायचं असतं आणि दरवेळेला तुझा अभ्यास इतका रंजक असतो गौऱ्या की क्या बात आहे. वा वा, समय फॅन्टास्टिक. चेतू ॲज युजल, मजा आली. अफलातून मजा आली. थँक्यू सर. मंडळी, प्रेमाच्या खऱ्या शपथा या निरोप घेताना घेतल्या जातात, तर मैत्रीच्या खऱ्या शपथा या दारूच्या टेबलावर. याच मैत्रीचा शपथविधी आता आपण बघणार आहोत आणि त्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अवलिया जत्रेकरी. मजा आहे. 3 क्वार्टर झालेला मजा आहे. हे चला एक काम करू, आता जाऊया पान खाऊया. पाहिजे पान पाहिजे. आणि मी स्वतः तुम्हाला सोडणार नेऊन. आज गाडी तुम्हाला भाई चलायगा. पण दादा येताना हॉटेलला पण चालत आलो.
चाल चाललं ना तुमचा दादा नाराज आहे तुमच्यावर का दादा रुसलोय मी नाराज आहे कशाला म्हणजे मुंबईत माझं घर असताना तुम्ही हॉटेलवर थांबताय पट्ट तुम्हाला लग्न झालंय तुझं आता अरे दादा तुझं घर आहे ते आपलं घर आहे ना दादा आपलं घर आहे ना एवढं तर कळतंय हॉस्टेलला असताना आम्ही आमची रूम होती ना हॉस्टेलची ती अभ्यास असं आहे ती आमची रूम आहे ना ती आम्ही अभ्यास करणारी पोरं होती ना त्यांना भाड्याने द्यायचो आणि तुझ्या रूम वर तर पडी घासायचो ना कुठे चालायचं तुझ्याकडेच होत मेरे जान आहे मेरे तुम म्हणजे काय सेफली घेऊया म्हणजे कसं आहे पप्पी येते ना दादा मला पप्पी कसं आहे हा? भारी आहे का नाही सर तुमचं बिल 2894 सर लाईट पाण्याचं बिल दिलंय नाही तुमच्या दारू पाण्याचं बिल एवढं चल बाबा एवढं सारे कार्ड चालतंय हा सर एक कार्ड नाही थांब तू कुठं दे तू बिल मी देणार बिल मी देणार बिल अरे अरे यार केवढं केलं आमच्यासाठी तू यार तुला माहितीये हॉस्टेलला होतो की नाही आम्ही ह्यांनी सगळा खर्च केला आमचा बिल तू नाही द्यायचं मी देणार बिल बिल तू देणार तुझ्याकडे तू त्याच्याकडनं बिल घेणार अरे जा ते देतात सर काय देतात काय अरे मी देतोय ना बिल अरे तुला सांगितलं बाबा नको मी हाय ना येतं तू बिल अजिबात द्यायची गरज नाही काय मी हाय ना मी असताना तुम्ही बिल भरायचं तर नाही दादा चल तुझं काय कार्ड आहे घेऊन जा कार्ड बाबा काय चल, तुझं म्हणणं कार्ड आहे? द्या, सर. कार्ड आहे कार्ड घेऊन जा चालेल दे बिल तू देतो ना हा, सर. घाबरतो का मी दादा बोलतो कशाला नाही हा तर घे ना तू घे नाही तर घे तू देत माझं कार्ड माझं घे तू त्याच्याकडे गेला तर लक्षात ठेवा सर त्यांनी मला बोलवलं बिल देणार म्हणून मी गेलो त्यांच्याकडे सर. नाही काय झालंय मी सांगू आता फायनल काय? बिल कोण देणार ते जिटर सांगणार आता जिटर कोण आला मध्ये जिटर ए जिटर म्हणजे काय रे स्क्रिप्ट मध्ये सातारी कॅरेक्टर नसलं की रोहित मानेच्या डोळ्यासमोर येते ते जिटर मी वेटर नाही सर वेटर तो इकडे समोर रे नाही, सर तू सांगशील कॅरेक्टर बद्दल नाही, सर सर द्या ना, सर, कशाला पाठवू रे, सर सर, माझे- कॅरेक्टरची कन्सिस्टन्सी इकडे आहे सर तुम्ही सर प्रसाद वक्ता सगळ्यात आवडता नट उद्या जर एखादी आर्ट फिल्म केली का नाही घेते बघ नॅशनल सर अवॉर्ड सर ओ, तुम्ही पण ऐका ना, दादा सावत्या सर 2 मिनिटं ऐका हे सर, सर. दादा सावत्या यार देऊन टाका यार bill. नाही तू सांग धाकटा भाऊ दिल देणार का थोरला दिल देणार सर मला काय करायचं कुणी पण द्या तुम्हाला जमेल त्याने द्या सर मला त्याचं असं का दात खाऊन बोल नको सर मी दादा 2 मिनिटं दात खाऊन बोला ना सर मी तुला धाकटा भाऊ देणार का थोरला भाऊ देणार सर धाकट्याने दिलं तरी चालेल थोरल्याने दिले चालेल जमत नसेल तर दोघांनी 50-50 द्या पण द्या सर मला असं का असं नाही चाललं कोणी द्यायचं सांगायचं तू कोण देणार अरे कुणी तरी द्या मला झोप यायला लागली झोप येते जाते मगापासून सर 12 वाजले पोलीस येतील राडा करतील सर माझी नोकरी जाईल सर मग तू माझ्या घरी चल चल माझ्या घरी चल सर माझ्या घरी येतो नाही तुमच्या घरी येऊन काय करू सर तुला माझी बायको आहे ना प्रीतम सर. तिच्या हातचं आहे ना ते वांग्याचं भरीत खायला देतो सर मला एक नंबर बनवते माझी अरे मिसेस आपली जेवण बापरे एक नंबर तुला माहित आहे माझी नीलम मला कशी पटली प्रीतम असेल सर मग मी काय बोललो आता नीलम बोला सर 3 क्वार्टर झाल्या समजून घ्या सर सर नीलम मला कशी पटली माहिती आहे का सर या अभिनयाच्या जोरावर तो पटली नसेल नक्की सर लय बोलतोय सर नाही किचन खाली आहे का हो सर चल 2 मिनिटं सर नको सर नको सर चल ना सर मला शेवटचं सांगा तुम्ही बिल देणार की नाही सर देतो रे बाबा तुझं बिल सर मला मॅनेजरला बोलवायला लागेल सर आजा बोलू तुम्ही जाम मला. सतवताय सर मला आजा बोलू का? सर मॅनेजरला मी बोलवेन सर बोश रमेश सर- काय झालं काय दांगडो चालू आहे सर मग अर्धा तास झाला सर बिल देत नाहीये सर साहेब ए, सावत्या. अरे चाचा चौधरीचा साबू आला हे चालू आहे सर मगापासून साबू आला उद्या साबू बापरे. झालं का असं साहेब 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 मी साबू नाही मी आमचे मालक आहे ना त्यांच्या बाबू आहे अरे तू यार एवढा मोठा माणूस तुझं नाव टोपण नाव आहे माझं बाबू मॅनेजर मॅनेजर आहे मी हा, साहेब बरं साहेब मॅनेजर आहे हा कॅश मध्ये पे करता का कार्ड मध्ये काय कसं बुवा कार्ड मध्ये मी आधीच सांगितलं कार्ड मध्ये पे बरं. करतो हा, हे घे बाबा कर स्वाप कर स्वाप अरे कर इथे इथे हा, कुठे साबू. swap? अरे या मशीन मध्ये स्वॅप करावं अरे लागेल ना. साबू साहेब
हा याच्याने पैसे नाही जमा होणार सर. का होणार मग? हे विजिटिंग कार्ड आहे. अयो सॉरी हे कुठे टाकू मी? सॉरी हे द्या. अरे सावत्या हसतोय तू देणार मगापासून बोलतो मी देतो दादा मी देतो देत तर काय नाही पैसे कोणी देऊन देत टाकणार त्यांचे. भांडू नका. आवाज काय चढवतो माझ्या बोलतोय तू पैसे दे. ए फुकटे ए! काय बोलतो मला? फुकटा कोणाला बोलला तुला तू? बोलू फुकटे. अरे सावत्या काय? मी होतो ना काय म्हणून बोल- तुला नोकरी मिळाली लक्षात ठेव. भांडू नका. कुत्र्यासारखं फिरायचं साहेब. इकडे तू मला फुकट्या बोलतो काय रे? कुत्र्या कोणाला बोलतो रे तू? तुला बोलतोय. नका मारू नका साहेब साहेब असं काय करता मारू नका ना. ऐका ऐका तू मारलं? ऐका. दादा मारलं. तुला ऐका मारलं? ना नका ना. कशाला मारलं? ओ साहेब नका ना नका ना अरे नका ना. हे बघा, कशाला मारलं? झगडे नका करू मला झगडे कशाला नका- मारलं? झगडे नका करू. तुझ्यासाठी मारलं मी याला. आपला जीव ऐक, ए, तू झगडे. माझी नको पडू. मध्ये कसं पडते आमचं तू? तुला माहितीये का? बाय ना बाय ना. तू त्याला मारलं. सर 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 मी मारू सर मी मारू. नाटक करतो याला मार आधी. थांबा सर. उठ रे उठ रे तुझ्या आईला तुझ्या मार मार मस्ती आली छटाकभर पितात मस्ती करता. यांना वाटतंय आपल्याला लागतंय म्हणून. दादा 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 उठ रे उठ दादा उठ रे ए, उठ रे दादा दादा. अरे डबड्या तोंडाच्या हा त्याला पैसे काढा रे पैसे काढा. ये घे जा खिशात. तरच पैसे आहे बाबा तू इतकं मारलं टाक बाबा हात काढून. हाय का 100 रुपयाची नोट असेल बघ काढ. आहे ना? हाय ए, टिप म्हणून ठेव. टिप बाकीचे म्हणून ठेव. पैसे ए बिलाचे पैसे हॉटेलची जी नासधूस केली त्याचे पैसे याचे अजून टिप सगळे पैसे ये घे याचे नाही काय टिप घे. हे काय अंगठी हम्म. सासऱ्याने दिली निघत नाही पण. ए चाकू घेऊन ये याचे बोट कापू आपण. दिली तू कुठं लगे हे काढ काय हे काढ शहाण्या याला हात लावलास ना तर मी देऊन टाकेन घेऊन जा. पटकन काढ नाही तर गळा कापून मी दिलं ना मी काय बोललो दे चल रे घेऊन जा. निघ नाही तर डिबरे घासाडायला ठेवीन तुला इथे मी. काय कराय डिबरे घासाडायला म्हणजे भांडे घासायला. चला निघा भांडा भांडी करू नका जे काय करा तिकडे करा. वा भांडा घासा भांडा यांची कॉमेडी काय करायचं सावत्या जातो इथं मुंग्या आल्या चला नाही. कसं काय आल्या एवढ्या? सर सर मला अजून एक मारायचंय. जा मला मार. एक मारायचं. मार. शेवटची मारामारी मला फारच आवडली. झकास परफॉर्मन्स. सही. बेधुंद करून टाकणारा परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की असे विषय आले मैत्री किंवा पोरं धिंगाणा घालतात की तुम्ही तिघे पण खूप खुलता आणि खूप नॅचरली परफॉर्म करता. तसंच झालं आज पण. श्यामदादा उत्तम, श्रमेश मस्त फोडणी दिलीस, खूप मजा आली.